की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवला विलयजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं. तोपर्यंत राणे साहेबांचं ठरलेलं स्वान होतं. परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली. आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणे साहेबांचं नाव सुचवलं. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या मनात असेल ते करायचं असतं. मी काय काळजी करत नाही. मी मंत्री असलो नसलो साहेबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चालू राहील. देवाच्या कृपेने आम्हाला वारसा मिळालेला आहे. तो आमच्या आजोबांचा वडिलांचा वारसा मिळालेला आहे. खूप दुर्लक्ष आमच्या व्यवसायाकडे सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित मंत्री नसणं हे आमचं कदाचित साहेबांच्या मनामध्ये असेल की तुझी जी कुटुंबातर्फे कर्तव्य आहे ते तू पूर्ण केलं पाहिजे. आणि माझं कुटुंब म्हणजे माझं फक्त स्वतःचं कुटुंब नाही आहे, सावंतवाडीची जनता हे माझं कुटुंब आहे. म्हणून आज एवढा महत्त्वाचा कार्यक्रम असताना सुद्धा मी पहिली प्रायोरिटी ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला दिली. अनेक जे प्रकल्प सावंतवाडी मतदारसंघामधले राहिलेले आहेत, माझी टर्म पूर्ण होण्यापूर्वी सगळ्याच्या सगळे पूर्ण केले जातील एवढं मी तुम्हाला सांगतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी कोकण संवाद न्यूज चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.